मंगळ दोष बऱ्याच मुलींच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष असतो. आता मंगळ दोष म्हटल्यानंतर लोक घाबरून जातात. हे बघा, जन्म आणि मृत्यू या दोन्हीही गोष्टी आपल्या मुळात हातातच नसतात. त्यामुळे कुठला ग्रह कुठल्या स्थानी यायला आपण काय परमेश्वरासारखे सेटिंग करून जन्माला येत नाही, तर ते असं एखादंच असतं की ज्याच्यामध्ये ते सगळे ग्रह वगैरे सगळं अगदी व्यवस्थितच हे असतात. पण मंगळ दोषावरती महत्त्वाचं म्हणजे शेंदूर लावलेल्या गणपतीची उपासना करावी. रक्तवर्ण म्हणजेच शेंदुराचा रंग. त्याचप्रमाणे त्या दिवशी डाळिंब खायचं आहे. ज्या दिवशी तुमचा चतुर्थीचा उपवास, तुम्ही याच्यासाठी मंगळ दोषासाठी चतुर्थीचे उपवास करावेत. डाळिंब आवर्जून खावे. त्याचप्रमाणे ते गणेशाला सुद्धा अर्पण करावे. एकाच वेळेला भोजन हे मंगळवारच्या दिवशी तुम्ही करू शकता. त्याने सुद्धा बराच फरक पडताना दिसतो. मंगळ ग्रह तुमचा शांत होत जातो. त्याचप्रमाणे अंगारक चतुर्थी ज्या दिवशी असते त्या दिवशी गणपती अथर्वशीर्षाचे 21 वेळा पाठ स्वतः करायचे आहेत. दुसऱ्यांनी केल्यापेक्षा आपण स्वतः जर का एखादी उपासना स्वतःसाठी केली तर त्याचा जास्त फायदा होताना दिसतो. तर अशी ही गणेशाची उपासना मंगळ ग्रह किंवा मंगळ असलेल्या लोकांनी करावी. आणि लग्न करतानाच फक्त त्या गोष्टी नीट बघून, पत्रिका व्यवस्थित बघून मग विवाह जुळवावा. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तेवढ्या लक्षात ठेवाव्यात. जय भवानी, जय जगदंबा.